पण आता पुन्हा मुद्दा तोच आहे की हे जे रिटायरमेंटचं एक पर्व वाढलेलं आहे, आजकाल जो तो क्रिकेटर येतोय त्याचा ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष त्याचे करिअर होत आहे. सो ते एका कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये जाम दादा प्लेयर्स बनतात आणि ते एका पॉईंटला रिटायर होतात. मग ते इधर टेस्ट सोडतात, वन डे सोडतात. वन डे असेल सगळे सोडतात कारण वन डेलाच क्रिकेटने सोडलेलं आहे. आजकाल वन डे होतच नाहीये, मेन ट्रॉफीज जे सोडल्या वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी वगैरे. सो इन जनरल वन डे क्रिकेट कमी झाल्यामुळे लोक वन डे सर्रास सोडतात. त्यात टेस्ट काही काही लोक खेळत नाहीत, काही काही देशच फार कमी खेळतात. टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त 3 देशच उरलेत, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. आणि साऊथ आफ्रिका चौथ्या नंबरला जर तुम्ही धरलात तर साऊथ आफ्रिका. बाकी तर एकेकाळी श्रीलंकेचं खूप नाव होतं. श्रीलंका आणि आधी 4-4, 5-5 टेस्टच्या सिरीज व्हायच्या म्हणजे बाकीच्या देशांच्या पण आता जर वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अजून कोणती टीम आहे टेस्ट खेळणारी, श्रीलंका, याच्या तुम्ही बघितलं तर त्यांच्या सिरीज फक्त 2 मॅचेसच्याच असतात हार्डली. तिसरी मॅच पण फार कमी क्वचित बघितली मी. ते पण जर कोणता मोठा देश इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारखा त्यांच्याबरोबर खेळायला गेला तर मग ती तिसरी मॅच होते. नाही तर मग जर फॉर एक्झाम्पल जर न्यूझीलंड आणि जर बांगलादेशमध्ये मॅच होत असेल तर त्यांची 2 मॅचची सिरीज होती कधी. कारण की ऑब्व्हियसली मला पटतंय की ते फायनान्शियल रिझन्स वगैरे असतील, पण ते क्रिकेटसाठी तेवढं मला चांगलं नाही वाटत. क्रिकेटच्या प्रचारासाठी तेवढं मला चांगलं नाही वाटत.